सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. वायू सत्संग नादला चंचल तू पुरे विसरलाय. युग विसरा भेटू आलाय. निश्चळ झाला निज रूपी. ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जय स्वयदात्मरूपाम. देवा तुझी गणेशू सकल अर्थ मने प्रकाशू. मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता मज साहे येते करा देवराया. घेईन माझी सेवा सकळ गोआ उगवणी. पांडुरंगाला प्रथम नमन करून मायबापू असणारं सांगू लागलेले आहे. संतांच्या साधनेमध्ये एवढी ताकद असती की डोळ्यातच हरपून जातंय. अशा पद्धतीने असणारं ज्या ज्या ठिकाणी संतांची संगत झालेली आहे डोळ्यात असणारं राहिलेलं नाही. अशा पद्धतीनं गौबा काका बोलू लागलेले आहेत. विचार्या ते सर्व देई बरे असक्त दवे काही. श्वास सर्वासन मनो काही. निसंग पायी विचारत मायबापू असणारं योग्याला असो कोणालाही असणार वायूला जर संगत झालेली आहे कोणाची संताची मग ते दुर्वास म्हणत नाही वास म्हणत नाही किंवा असणारं त्या ठिकाणी दुगंधी म्हणत नाही का सुगंध म्हणत नाही असं डोळ्यात विसरून जातो म्हणू लागलेले आहेत. सत्संगाला झाले आकाश कुंपोने पायकोनास विसरोल्या निरनिवाकाश. विरक्त उदास सर्वत्र वसे. आकाशाला सुद्धा असणारी संगत असणारी त्या ठिकाणी नामधारकाची लागलेली आहे. भरताची लागलेली आहे. म्हणून असणारा आकाश सुद्धा असणारं सर्वाला डोळ्याला सारखं दिसतंय असे गौबा काका बोलू लागले. पैसे नगर वगेची संत श्रीराम भजनी निरत. धन्य भक्ती प्रतापे भरत. सौभाग्यवंत नांदत. गौबा काका सांगू लागले भरताची अवस्था कशी झालेली आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद ते काया भेद नाही देवराया. मग भरताची अवस्था असणारी सगळ्या असणार सांगू लागले बाबा. हाडामध्ये केसामध्ये मांसामध्ये रक्तामध्ये सर्व गोष्टीमध्ये असणारा ओतपोत राम भरून उरलेला आहे. कोणाही नाही दुर्दशा कोणी नव्हती हिम मानसा. श्रीराम भजने उदासा सावकाश नांदती. नामधारकाच्या गावामध्ये असणारा जिथं जिथं नामस्मरण आहे तिथं तिथं दुःख आणि दरिद्रता येत नाही मायबापू असं म्हणू लागलेले आहेत. एक मोरा करणे अक्षरांचे खरे नाणे. जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे असे ना. मायबापू असणार तिथलं इमान कायम होतं. इमान बुडालेलं नव्हतं. भरताच्या नगरीमध्ये नंदीग्रामच्या ठिकाणी जी अवस्था हनुमंतानं पाहिलेली आहे पापी असणार त्या ठिकाणी दिसच नाही गेलेले आहेत. अशी असणार त्या भरतानं तिथलं वातावरणाची निर्मिती केलेली. एकाची वाचू घेता देता एका बोलाची कथा. एका वाचून सर्वथा तुझी वार्ता शेना. निशिम भक्त आहेत खरं देवावरती विश्वास आहे खरे भक्त आहेत त्याचं सांगू लागलेलं बा. रुपया द्याला तर रुपया घ्यायचा आणि जे भक्त नाहीत ते रुपया देतात तर 2 रुपये घेतात. मग तिथं भरताच्या नंदीग्रामच्या ठिकाणी तशी अवस्था होती काय नाही. तशी अवस्थाही नव्हती व्यवस्थाही नव्हती. देणं घेणंही नव्हतं असं गौबा काका सांगू लागले. त्याची उडी पड तुझ्या पाने दे ठकू पाये तत्काळ. सर्वस्वे नेता न लगे पळ घेऊन सबळ जात असे. जिथं इमानदारी आहे देवाचं नामस्मरण आहे भक्ती करणारी वस्ती आहे भरताच्या नंदीग्रामच्या ठिकाणी तिथं लबाड लोकायला किंवा असणार सांगू लागले बघा दलालाला ठावच मिळत नसं. तिथं दलाल जर सापडला गेला तर त्या ठिकाणी काय होईल त्याला ताबडतोब लोक हाकलून देत होते. पण आपलं दलालालाच असणार त्या ठिकाणी घरात नेऊन बसता
खोटं बोलणाऱ्याला आपल्याला त्या ठिकाणी बरं वाटते माय बापू. बरं सांगलेलं खरं नसतंय आणि खरं सांगलेलं खरं असतंय. अशा पद्धतीनं तिथले असणारी द्वैता जी असणार आहे हनुमंत पाहू लागले पण सापडणे गेलेला आहे. त्याची उडी पडे सर्वस्वी जीवित बुडे पुढे काही उपाय न चले पुढे पडू रोकडे अनर्थी. धार्मिक घराणं आहे आणि त्या घराण्यामध्ये असणारं जर कोणी लावायला या करू लागलं तर घरातलं असणारं लहानातलं लहान असो का वर्धातलं वर्धा असं ते म्हणते बेटे आमच्या घरात तू दुमारी येऊ नको आणि खोटं काही आमच्या घरामध्ये चांगडी चुंगडी सांगू नको. धार्मिक घराणं असेल तर आणि फुटीरवादाचं घराणं असलं तर तिथं असणारं त्या खोटं बोलणाऱ्याला चाडी करणाऱ्याला सवड सापडल्या जाती. मग नंदीग्रामच्या ठिकाणी असणारे हनुमंत पाहू लागले बाबा इथं चाडी करणारं कोणी आहे का, खोटं बोलणारं कोणी आहे काय, भांडणं लावणारं कोणी आहे काय, हनुमंताच्या दृष्टीला सापडणं न गेलेलं आहे. अंगाळू मंगाळू नंद भाषा हो. सवे गाणी वटू पाये घसा प्राण्याने कळे सहसा दलाल साधवेतांचा. आंघोळ बांगोळ भाषा म्हणजे कसं आहे माय बाप हो. बाजारात जर गेलो तर असणार चपल्या गुंडाळून दस्तीमध्ये डोक्यावर घेतात कोण, दलाल. आणि काय म्हणतात आंघोळ बांगोळाची शिकार्या म्हणतात. शिकार्या कहाला म्हणतात हे अज्ञानी जीवाला कळत नाही. बैल असणारा बशात राहते पण ते सांगतात अन्नाची शपथ आहे. काय चपलेलाच म्हणतात अन्नाची शपथ आहे, बैल लई चांगला चालणार आहे तुम्ही घेऊन जा. बैल घरला आणला ना अवताला लावला की घालील लोटांगण असणारा अशा पद्धतीनं बैल करतो. मग मायबापू असणार त्या ठिकाणी दलाल नंदीग्रामच्या ठिकाणी आहे का हे हनुमंत पाहू लागलेले आहेत पण नजराला असणारा दलालही सापडणं गेला. अशा पद्धतीनं भरतानं असणारी निर्मिती केलेली आहे ना कशाची, नंदीग्रामची. आणि ती म्हणजे असणारी कशी आहे, खरंच आहे इथं अजिबात खोट नाही असं अनुभव असणारा हनुमंताला आलेला आहे. भरता नगरी लोक चतुर सभे उदमी एकांग वीर होता द्वेतांचा संचार प्रति सत्वर छेदिती. माय बापू नंदीग्रामच्या ठिकाणी लबाड लोकांना ठाव मिळत नव्हता आणि पाप कर्म करणाऱ्याला त्या नगरीमध्ये राहू देत नव्हती. बरं पाप कर्माला नगरी त्या राहू देत नव्हती म्हणजे असं नाही माय बापू, त्याला असणार आपल्यासारखं करीत होती. वाईट वर्तीत त्या ठिकाणी बुद्धी ठेवीत नव्हते, सद्बुद्धी निर्माण करीत होते. असा नंदीग्रामच्या ठिकाणी हनुमंत भरताच्या वास्तव्यामध्ये जे जे असणार दिसलेलं आहे त्याचं असणार पाहू लागलेले आहेत. एका एका उदय मैसा कळी सगळी आकाशा हो. द्वेताची ते कोण दशा परम परेशा विनटले. माय बाप हो, माऊलीनं असणारा त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून वेद बोलिला म्हणजे जनावराला सुद्धा असणार त्या ठिकाणी माणसासारखं केलं, वाचा फोडलेली आहे. तशी भरताना नंदीग्रामच्या ठिकाणी दगडा मातीमध्ये धोंड्यामध्ये वृक्षामध्ये प्रत्येकामध्ये राम कोणला रामच असणारा करून सोडलेली आहे. आणि ही अवस्था असणारी हनुमंतानं पाहिली. कथ कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर धरे तृषारी. घरीही नामस्मरण, नदीला बाया धुन धुयाला जर गेल्या तर त्या ठिकाणी काय म्हणत होत्या, त्या ठिकाणी राम नामाचं भजन करीत होत्या. चौतऱ्यावर बसले तर कुचरवटे असणारे आता आता कुठं आहेत माय बापू तसे तिथं नव्हते. आणि